नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज मी करतेय फ्लॉवरची रस्सा भाजी. तर रस्सा म्हणजे अगदी खूप अंगाबरोबर असणार आहे, खूप पातळ रस्सा करायचा नाहीये. तर फ्लॉवर, बटाटा, टोमॅटो आणि मटार असा रस्सा करते. त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. फ्लॉवरचे असे हे छोटे छोटे तुरे आधी काढून घेतलेत आणि एक छोटा बटाटा घेतलाय फोडी करून, एक छोटा टोमॅटो घेतलाय, थोडेसे मटार घेतलेत, कडीलिंबू ताजा असेल तर स्वाद खूप छान येतो, ओलं खोबरं, मीठ, तिखट, हा थोडा किचन किंग मसाला घेतलाय. तुम्हाला किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही म्हणजे गोडा मसाला अथवा गरम मसाला वापरू शकता. हा गूळ घेतलेला आहे आणि आहे कोथिंबीर. तर सगळ्यात आधी आपल्याला उकळत्या पाण्यात थोडं मीठ आणि हळद घालून ह्या फ्लॉवर आणि बटाटा त्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे तो छान पांढरा स्वच्छही होतो आणि काही अळीजाळी असेल तर ती सुद्धा निघून जाते. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी पाण्यात थोडं हळद आणि मीठ घालून ते उकळून घेतलंय आणि आता हा फ्लॉवर, बटाटा आणि मटार त्याच्यामध्ये 2 मिनिटं घालणार आहे. हे बघा, सगळा फ्लॉवर त्याच्यात घातलाय, बटाटाही घातलाय आणि मटारचे दाणेही घातले आणि एक 2 मिनिटं गॅस सुरूच ठेवणार आहे. आणि 2 मिनिटांनी आपण गॅस बंद करायचा आहे आणि मग ते सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. एक 2 मिनिटं उकळत्या पाण्यात घातल्यानंतर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे हे पाणी निथळून घेतलेलं आहे आणि चाळणीत आपण फ्लॉवर, मटार, बटाटा काढून घेतलेलं आहे. कढईत आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यानंतरच त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यात घालणार आहे हिंग, हळद, नंतर घालायचा आहे ताजा कडीलिंबू आणि मग त्यात घालायचंय हे पाण्यातून निथळून घेतलेलं फ्लॉवर, मटार आणि बटाटा. आणि मग आपल्याला हे 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि परतून घेतल्यानंतरच मग आपण त्याच्यात मसाले आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत. 2 मिनिटं हे फ्लॉवर, मटार, बटाटा असं परतून घेतल्यानंतर त्यात आपण घालणार आहे हे तिखट, नंतर घालायचा आहे हा किचन किंग मसाला आणि मीठही आपल्याला आत्ताच घालायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित त्याला लागतील. आणि मग मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे मसाला सगळ्या भाजीला व्यवस्थित लागेल. आणि आता तुम्हाला कितपत घट्ट पातळ रस्सा हवाय त्यानुसार आपल्याला पाणी घालायचंय. फक्त पाणी घालताना मी थोडं गरम करून घालतेय म्हणजे ते पटकन शिजेल. हे बघा, आणि रश्श्याला छान रंगही येईल. गरम पाणी घातलंय, पुन्हा एकदा मिक्स केलंय आणि मग झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं चांगली वाफ आणायची आहे. त्यामुळे आता मी हे त्याच्यावर झाकण टाकते. 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ दिल्यानंतर मग आपल्याला त्यात ह्या टोमॅटोच्या फोडी घालायच्या आहेत आणि गूळ घालायचा आहे. तुम्ही जर आधीच टोमॅटो घातलात तर पूर्ण गळून जातो, म्हणून आपण उशिरा घातलेला आहे. आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून आपण पुन्हा एकदा एक छोटी वाफ काढणार आहे 3 ते 4 मिनिटाची, म्हणजे तो गूळही व्यवस्थित विरघळेल आणि टोमॅटो शिजेल. पुन्हा एकदा झाकण टाकते आणि वाफ काढणार आहे. आता टोमॅटोही शिजलेला आहे, गूळ विरघळलेला आहे. तुम्ही बघू शकता रश्श्याला किती छान रंग आलाय. आता मी गॅस बंद करणार आहे आणि वरून घालणार आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर. ओलं खोबरं घातलंय, कोथिंबीर घातलीये आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे आपला फ्लॉवर, बटाटा, मटार आणि टोमॅटो रस्सा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.